बांगलादेशमधल्या उठावानंतर हिंदूंवरच्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज जळगावात बंदची हाक देण्यात आलेली आहे आणि या बंदला 100% प्रतिसाद देखील मिळाला आहे। जळगाव शहर आणि कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बंदला मोठा प्रतिसाद मिळालेला आहे। या सगळ्याचा आढावा आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर नेवे यांनी घेतला, आपण पाहूया। नुकतंच बांगलादेशामध्ये शेख हसीना यांचं सरकार उलथवून टाकण्यात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश आलेलं होतं आणि त्यानंतर मात्र हिंदू आणि अल्पसंख्याकांवरती मोठ्या प्रमाणात हल्ले झाले, जाळपोळ झाली आणि त्यानंतर मात्र भारतामध्ये सुद्धा एक संतापाची लाट उसळलेली आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून सकल हिंदू समाजाच्या वतीने आज संपूर्ण भारत बंदचं आवाहन करण्यात आलेलं आहे। जळगाव शहरातल्या बाजार समितीमध्ये आपण आहोत। या ठिकाणी आपण बघू शकतो की एरवी जर विचार केला तर आज या वेळेला या ठिकाणी पाय ठेवायला देखील जागा नसते। किमान 10 ते 15 हजार व्यापारी, शेतकरी आणि ग्राहक या ठिकाणी आलेले असतात। आज मात्र या ठिकाणी अतिशय सामसूम असल्याचं पाहायला मिळतंय। एकही व्यापारी, शेतकरी किंवा कोणीही या बाजार समितीमध्ये उपलब्ध नाही आणि अशाच प्रकारचं संपूर्ण जिल्ह्यामध्ये वातावरण आहे। जवळजवळ कोट्यावधी रुपयांची उलाढाल यामुळे ठप्प झालेली आहे। यातनं एकच संदेश देण्याचा प्रयत्न आहे सकल हिंदू समाजाचा की बांगलादेशात जे काही अल्पसंख्याकांवरती जे हल्ले झालेले आहेत त्या घटनेचा हा निषेध आहे आणि ज्यांनी हे हल्ले केलेले आहेत त्यांच्यावरती कारवाई करण्यात यावी आणि भारत सरकारने सुद्धा याकडे गांभीर्याने बघावं आणि बांगलादेशवरती दबाव निर्माण करावा आणि या अल्पसंख्याकांना सुरक्षा पुरवावी, यासाठी हे निषेधाचं आंदोलन आहे। चंद्रशेखर नेवे, एबीपी माझा, जळगाव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।